नमस्कार, मी लतिका। आज आपण शिळ्या भाताची भजी बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा हा भात घेतलेला आहे, सकाळचा भात राहिलेला आहे आणि हा कोलम तांदळाचा भात आहे। कोणता पण असला तर चालेल, पण थोडासा चिकट असावा बघा। अशा पद्धतीत चिकट आहे, नसला तर थोडा पाण्याचा शितोडा मारायचा आणि एक 5 मिनिट ठेवायचा। आता त्याच्यामध्ये बघा ही एक मीडियम आकाराचा बटाटा होता, तो मी खिसून घेतलेला आहे, साल काढली खिसून घेतलेला आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आपण तो टाकून घेऊया। पाणी नितळून घेतले बघा, मी चाळणीमध्ये ठेवलं होतं, त्याचं त्यात टाकून घेते। एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा कापून घेतलेला आहे, मोठा मोठा कापलाय। उभा कापला तरी पण चालू शकते, पण मी असा बारीक कापलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा लसूण आणि हिरवी मिरची कुटलेली आहे, 4 ते 5 पाकळ्या फक्त लसणाच्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्या, त्या कुटून घेतलेल्या आहेत। त्याच्या जागी तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो असा चोळायचा आणि टाकायचा। थोडीशी हळद टाकूया आणि थोडीशी मिरची पावडर टाकूया, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, कमी जास्त। कोथिंबीर घेतलेली जरा जास्त घेतलेली आहे, ते टाकूया आणि मीठ टाकायचं। तर भाताला पण मीठ असतं, तर चवीप्रमाणे मीठ टाका। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया हातानं। मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा 1 चमचा मैदा टाकणार आहे आणि आपण हे हातानं मिक्स करायचं। आता तुम्ही ह्याच्यात काय काय टाकू शकता ते पण तुम्हाला मी लगेच सांगते। तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये सफेद तेल टाका, तांदळाचं पीठ आणि आपलं चण्याच्या डाळीचं पीठ जरी टाकलं तरी चालते, पोहे भिजवून जरी टाकले तरी पण चालते। पोह्याची पण भजी मी अपलोड केलेली आहेत, खूप रेसिपी मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याला लगेच पीठ टाकायचं नाही। आता 1 चमचा मैदा टाकलेला आहे ना, तर आता हा पहिला मिक्स करून घ्यायचा। आपल्याला किती लागतोय त्याच्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद तीळ 1 चमचा टाकलं तरी पण चालू शकते, कॉर्नफ्लॉवरचं टाकला तरी पण चालू शकते। बघा अशा पद्धतीमध्ये पहिलं असं बघा का, आता 1च चमच्यामध्ये एवढा असं दाबून दाबून झालेला आहे, कारण आपला हा भात बी आहे ना तो थोडासा सॉफ्ट होता। तर हा पहिला, आणि ह्याला काय माहिती आहे का, हातानंच कालवायची जरूरत असते, चमच्यानं वगैरे कालवू शकत नाहीये। तर आता हे मी कालवून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। तर ही 1 चमच्यामध्ये एवढं लागलेलं आहे। जर तुमचा भात जर थोडा कडक असेल तर तुम्हाला अजून 1 चमचा लागेल, पण मी ह्याच्यामध्ये अजून 1 चमचा टाकणार आहे। हे बघा 1 चमच्यावर आहे। 1 चमचा मैदा, 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं तरी चालू शकते। तुम्ही ह्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकली चालेल, पालकची भाजी जरी टाकली तरी चालेल। शिळ्या भातामध्ये असं काय काय गोष्टी जरी करून केल्या तरी चालेल। नाहीतर आळूची पानं जर असतील तुमच्याकडे तर आळूची पानं सुद्धा बारीक कापून ह्याच्यामध्ये जरी टाकली तरी चालेल। खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा। तर बघा मस्त असं झालेलं आहे, तर आपण बनवायला घेऊया। तेल बघा गरम करत ठेवलं होतं, तर कडक गरम झालेलं आहे। गॅस आता मीडियम आहे। तर बघा अशा पद्धतीनं जसे आपण सांडगे टाकतो ना तशा पद्धतीनं टाकायचं। तुम्ही गोल केले तरी चालतील, चपटे जरी केले की नाही तरी पण कटलेट सारखे तरी पण तुम्ही चालू शकते, किंवा असे जरी करून जर टाकले तरी चालू शकते। कांदा उभा चिरला तरी पण चालेल, मस्त होतात एकदम। बघा अशा पद्धतीनं टाकून घेतलेले, थोडे थोडी टाकायची आणि एकदम क्रिस्पी अशी तळून घ्यायची। आता गॅस मी फास्ट केलेला आहे, कारण आपण पहिला गॅस मीडियम गॅसवर केला होता, आता फास्ट गॅस केलेला आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे क्रिस्पी तळून घ्यायचे। लगेच हलवायचं नाही, 1 मिनिट ते 2 मिनिट ठेवायचं आणि नंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे। झालं की बघा असं वरती वरती येत राहतं बघा अशा पद्धतीमध्ये। आता आपण हलवूया। जशी कशी आपण बाकीची कांदा भजी वगैरे कशी लगेच आपली वरती येतात आणि लगेच भाजली जातात, तशी हे काही लगेच बघा होत नाही। तर फास्ट गॅस केलेला थोडासा वेळ लागतो, पण खायला मस्त होतं। तर तुम्हाला मी ह्यातली अजून एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर ही तेलकट जर भजी करायची नसतात, ही तेलकट राहत नाहीत, एकदम कोरडी कोरडी होतात, तर तुम्ही ह्या सेम पिठाचं थालपीठ पण बनवू शकता, मस्त होते। मी थालपीठची रेसिपी पण शिळ्या भाताची अपलोड केलेली आहे, तुम्ही तशी पण करू शकता। तुम्हाला जर लिंक पाहिजे असली तर ह्या रेसिपी खाली लिंक भेटेल। आता ही ह्या साईडनं पण आपण असे चांगले क्रिस्पी तळून घेऊया। बघा अशा पद्धतीनं होतात, मस्त एकदम कडक कुरकुरीत होतात। आता ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा, मधोमध कापलेल्या आहेत आणि त्यात थोडंसं मीठ साधारण भरलेलं आहे, जास्त नाही भरलं, हलकंसं भरलेलं आहे चवीसाठी। आता हे पण ह्याच्यावर भाजून घेऊया, म्हणजे ह्या भज्याबरोबर ना हे खायला एकदम छान लागतं। बघा मिरची पण मस्त अशी भाजली गेलेली आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायची, कडक एकदम कुरकुरीत अशी भाजली की नाही म्हणजे चवीला छान लागतात। आता हे काढून घेऊया आपण भजी। बघा किती मस्त अशी भजी झालेली आहे, तेलकट बिलकुल होत नाहीत, एकदम कोरडी कोरडी होतात आणि अशीची अशी राहतात बघा, एकदम चवीला 1 नंबर लागतात। ह्याच्यात काय काय टाकायचं खूप साऱ्या रेसिपी मधल्या मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।